नंतर खालून सी शेप करायचा आहे आणि नंतर तुम्हाला जॉईन करायचं. कळालं? एकदम सोपी पद्धत आहे आणि नंतर आतमध्ये फिल करा. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला मेजरमेंट जमलं पाहिजे लिप्सचं. पण तुमच्या नोजचा जो मिडल पॉईंट आहे ना ते बी आला पाहिजे प्रॉपर. कळतंय? दुसरं, नोजचा हा जो पॉईंट आहे तुमचा, तुम्ही तुमचा एंडिंग पॉईंट आला पाहिजे. कळलं का मेजरमेंट कसं घेतो आपण? आयब्रोचं पण सेम आहे बघा. आता सपोज हे माझे डोळे आहेत. आता आयब्रोज कसे करायचे? हा जो तुमचा नोजचा पॉइंट आहे ना स्टार्टिंगचा, हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट राहतो. कळालं? असा हा ए पॉइंट आहे तुमचा. दुसरा, इथून तुमचा जो पॉइंट चालू होतो आणि दुसरा, तिसरा सगळ्यात शेवटी. कळलं? आता मी कसं ड्रॉ करणार आहे बघा. हा मिडल पॉइंट, हा एंडिंग पॉइंट, हा मिडल पॉइंट, हा एंडिंग. कळालं कसे आयब्रो ड्रॉ केले मी? सोपं आहे ना? मिडल पॉइंट, एंडिंग पॉइंट, मिडल पॉइंट, एंडिंग पॉइंट. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही थिकनेस द्यायची. ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला किती थिकनेस द्यायची. हा जो पॉइंट आहे ना आपला स्टार्टिंगचा, हा ए पॉइंट असतो, हा बी आणि हा सी. ए बी सी. आयब्रो कशी फिल करणार? पहिले मी काय केलं, लाईन मारून घेतली खालची, नंतर त्याला समांतर म्हणजे पॅरलल लाईन वरची मारून घेतली. आता मी मिडल पासून प्रोडक्ट घेतलं आणि मिडल पासून फिल करते माझ्या आयब्रो. हाच ब्रश मी पुढे वापरते. कळलं? आयब्रो कसं फिल करायचे? प्रोडक्ट घ्यायचं नाही एक्स्ट्राचं. एकदा प्रोडक्ट घेतलं त्यानेच आयब्रो डिफाईन करायचं. तुम्ही जेवढं जास्त प्रोडक्ट घेणार तेवढं खूप ब्लॅक दिसणार तुम्हाला आयब्रो. ब्लॅक आयब्रो कोणाचाच नाही आहे याच्यावर. त्यामुळे डार्क ब्राऊन कलरच तुम्हाला घ्यायचे. कॉफी कलर, डार्क ब्राऊन कलर, इथे तुम्हाला आयब्रो डिफाईन दिसण्यासाठी घ्यायचं. ते कळालं ना कसे फिल करायचे? आता हे इथपर्यंत कळलं तुम्हाला?